लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पावसाचं अल्प प्रमाण आणि सिंचनाची सुविधा नसल्यानं इथले शेतकरी कोरडवाहू पद्धतीची शेती करतात। अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव इथले मोहन गोटे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे। यासाठी त्यांना कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झालाय। 3 एकरांवरील लावलेल्या डाळिंब लागवडीतून त्यांना यावर्षी 15 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तसंच त्यांच्या बागेतल्या डाळिंबाची निर्यातही होतीये। आज आपण मोहन गोटे यांची डाळिंबाची बाग पाहण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील रोकड सावरगाव या गावी जाणार आहोत। लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुका अवर्षणग्रस्त आहे। या तालुक्यातले बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात। रोकडा सावरगाव इथल्या मोहन गोटे यांनी 1979 साली पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता शेती करायचं ठरवलं। पाण्याची व्यवस्था नसल्यानं सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, मात्र कोरडवाहू शेती करत असताना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी 1984 साली शेतात विहीर घेतली। पाण्याची सोय झाल्यानंतर त्यांनी ऊस लावला, मात्र कारखान्याचा मनमानी कारभार आणि मजुरांची अडचण यामुळे त्यांना ऊस शेतीतून आर्थिक फायदा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी फळबाग शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी आंब्याची लागवड केली, मात्र आंब्यातूनही त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे मोहन गोटे निराश झाले होते। शेती सोडण्याचाही त्यांनी निर्णय घेतला होता। पण कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना डाळिंब पिकाची माहिती दिली। कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या डाळिंबाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला। डाळिंबाचं पीक असं आहे की थोडं जर पाणी कमी पडलं तरी डाळिंबाचं पीक येऊ शकतं, असंही मला जेव्हा फिरण्यावरून जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी फळझाडामध्ये डाळिंबाचंच पीक निवडलं। डाळिंब लागवडीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मोहन गोटे यांनी 2009 साली डाळिंब लागवडीच्या नियोजनाला सुरुवात केली। लागवडीसाठी खड्डे पाडले, त्यात गांडूळ खत, शेणखत आणि रासायनिक खतांचा वापर केला। औरंगाबाद इथल्या हिमायत बाग फळ संशोधन केंद्रातून भगवा जातीच्या डाळिंबाच्या कांड्या आणल्या आणि 963 कांड्यांची लागवड केली। 1 बाय 1 मीटरचे खड्डे केले, त्याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, पालापाचोळा कुजलेला खत हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये मिश्रण केलं आणि 1 महिना म्हणजे एप्रिल महिना, पुरा एप्रिल महिना मी ते खड्डे वाळू दिले। नंतर शेणखत, गाळ, पाचट, सुपर फॉस्फेट असे करून खड्डे पूर्ण बुजून टाकले। पाण्यासाठी विहीर होती, मात्र पाण्याचा साठा कमी असल्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर त्यांनी सुरू केला। ठिबकसाठी कृषी विभागाकडून अनुदानही मिळालं। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी डाळिंब बागेचं व्यवस्थापन केलं। डाळिंब बागेचं योग्य नियोजन केल्यामुळे बाग चांगली बहरली। 2011 मध्ये त्यांनी पहिला बहर घेतला। एका फळाचं वजन 200 ते 500 ग्रॅम पर्यंत भरलं। एका एकरात सरासरी 9 टन माल मिळाला। डाळिंबाला 82 रुपयांचा भाव मिळाला। त्यातून सुमारे 5.5 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळालं। खताचे डोस जवळजवळ आठवड्याला 1 बार ड्रिप वॉटर खात दिला, 19 खात दिला, 12-0-61 दिला। असे खताच्या पद्धतीनं डोसेस व्यवस्थित केले आणि शेवटी फळ फुगवण्यासाठी मला थोडं वाटलं की फळ फुगवण्यासाठी औषध काय म्हणजे खत कोणता लागतंय। त्याच्या मार्गदर्शनानंतर 0-0-50 मला खताचं मात्रा दिल्यानंतर फळसुद्धा ते चकाक दिसू लागले आणि फळसुद्धा फुगवून झाले आणि एका फळाची साईज जवळजवळ 250 पासून 450-500 ग्रामपासून फळ झाला आणि पहिला 3 एकरचा बहार एवढा चांगला जमला आणि मला त्या बहारामध्ये जवळजवळ 9 टन ते 9.5 टन माल निघाला। त्याच्यामध्ये मी पुणे मार्केटला ती माल विकला आणि त्याच्यामध्ये 121 भाव हायेस्ट खाल्लो आणि सरासरी भाव मला जवळजवळ 82 रुपये 50 पैसे पडलं। त्याच्यामुळं मला त्या बागेमध्ये पहिल्याच वर्षी जवळजवळ 5 ते 5.5 लाखाचं डाळिंब झालं। अहमदपूर तालुक्यात डाळिंबाच्या पिकावर रोगाचं प्रमाण जास्त नसल्यामुळे रोग नियंत्रणाचा खर्च कमी आला। कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बागेचं नियोजन केल्यानं यावर्षी एका झाडाला 70 ते 80 फळाची लागण झाली आहे। एका झाडावरील डाळिंबाचं वजन 25 ते 30 किलो एवढं आहे। सध्या डाळिंबाची निर्यात होत आहे, त्यासाठी करारही करण्यात आलाय। 75 रुपयाच्या दराप्रमाणे 18 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। 3 लाखांचा खर्च वगळता 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। डाळिंब लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं मोहन गोटे यांच्या पत्नीनं समाधान व्यक्त केलंय।
शेतकरी मला कमीत कमी 5 ते 6 लाखाचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि जवळजवळ 50% माल माझा एक्सपोर्ट झालेला आहे. अजून 25% माल एक्सपोर्ट होण्याची शक्यता आहे. 75% माल एक्सपोर्ट होईल आणि 25% माल मी इतर मार्केटमध्ये घालून त्याला जवळजवळ 50 ते 60-70चा भाव मिळण्याची ही अपेक्षा आहे. सध्या फळबाग आमची बरी आहे. त्याच्यात हळद डाळिंब हे पीक घेतात. फळबाग गेल्यामुळे उत्पन्नही बरं आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचे शिक्षण सध्या बरं आहे. मुलींचे लग्न झाले, उत्पन्न चांगले झाल्यामुळं आम्ही सध्या सुखी समाधानी आहोत. अहमदपूर तालुक्यात पारंपरिक शेतीतून कमी उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे रोकडा सावरगाव इथं शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात आलाय. या सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळतंय. अहमदपूर तालुक्यात डाळिंब लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी अधिकारी शेती शाळेचं आयोजन करतात आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देत आहेत. गटशेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळत आहेत. रोकडा सावरगाव या गावामध्ये बापूजी देव कृषी विज्ञान मंडळ आपण कृषी विभागाच्या माध्यमातून स्थापन केलं आणि त्या गटाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आपण कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ आपण देत असतो. या शेतकऱ्यांसाठी लागवड करत असताना पासून ते आता आपण बघत आहात की एक्सपोर्टपर्यंत हा माल चाललेला आहे. म्हणजे इथून माल आता दुबईला एक्सपोर्ट होत आहे. इथपर्यंत आपण ज्ञान त्यांना देण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या माध्यमातून केला. मागच्या वर्षामध्ये इथल्या पूर्ण आमच्या तालुक्यातले जे 15 शेतकरी आहेत डाळिंब बागेमध्ये लागवड केलेले, या शेतकऱ्यांची एक शेतीशाळा आम्ही राबवली. प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी मुद्दाम म्हणून हा सुट्टीचा दिवस आम्ही निवडला, जेणेकरून आम्ही शास्त्रज्ञ त्याच्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ, त्यांच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारे हा वार ठरवून आपण प्रत्येक 2रा आणि 4था शनिवार यांच्या शेतकऱ्याच्या शेतावर येऊन मार्गदर्शन करत गेलो. त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्याचं निराकरण करत गेलो आणि त्याचाच परिपाक म्हणून या ज्या बागा तालुक्यामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा आता एक्सपोर्ट सुरू झालेला आहे. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या गटाला आपण शेततळ्याची योजना दिलेली आहे. ठिबकच्या माध्यमातून त्यांना अनुदानाचा लाभ दिलेला आहे. तर तालुक्यातली डाळिंब लागवड केलेली आणि करणारे असे एक 30 शेतकऱ्याचा गट तयार केला आणि डाळिंब शेती या शेतावर या बागेवर आम्ही सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये रोगराई काय, कीटक काय, पुन्हा एक्सपोर्टसाठी जे औषधं कोणचे फवारायचे तर त्याचं या शेतकऱ्याला दर आठवडी मार्गदर्शन करत गेलो. डाळिंबाचं पीक हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात चांगलं उत्पन्न मिळवून देतं. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळत आहेत. अहमदपूर तालुक्यातल्या मोहन गोटे यांनीही कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आणि अभ्यासू वृत्ती ठेवल्यानं त्यांना डाळिंबाची लागवड फायद्याची ठरली आहे. ते अजून 5 ते 6 एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करणार आहेत. डाळिंबापासून चांगला नफा मिळत असल्यानं इतर शेतकऱ्यांनीही डाळिंब लागवडीकडे वळावं असा सल्ला गोटे देतात. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.